नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकरी गटाचे गावस्थानावरील प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत शेतकरी गटाचे गावस्थानावरील प्रशिक्षण कार्यक्रम वंजारी येथे महाराष्ट्र कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र मालेगाव नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम वंजारी गावात राबवण्यात आला. या प्रसंगी पवन चौधरी कांदा शास्त्रज्ञ यांनी कांदा बियाणाची उगवण क्षमतेपासून खत फवारणी व्यवस्थापन कसे करावे, त्याचबरोबर कांदा काढणीपासून साठवणीस काय उपाययोजना करावीत व त्याचे फायदे सांगून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विशाल चौधरी यांनी नैसर्गिक शेतीविषयक माहिती देऊन त्याचे फायदे सांगून रासायनिक शेतीमुळे जमिनीची पोत बिघडते, यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीचे माती परीक्षण करूनच घ्यावे. त्यामुळे जमिनीत कोणत्या घटकांची कमतरता आहे ते आपणास दिसून येते व त्यावर आपण बनवलेल्या जीवामृत सारखे घटक वापरून पिकावर जमिनीवरील कमतरतेचा अभ्यास करता येतो. त्यामुळे आपल्या जमिनीची पोत व पीक चांगले उत्पन्न देते. यासाठी नैसर्गिक शेतीकडे येण्याचे आवाहन केले. यावेळी कृषी सहाय्यक जगदीश गावित यांनी वंजारी येथील कार्यक्रमात नैसर्गिक शेती करण्याचे फायदे दशपर्णी अर्क घन जीवामृत प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश ढुमसे, शांताराम बागुल, नामदेव थैल, देवेंद्र ढुमसे यांनी परिश्रम घेतलाय. वंजारी येथील राजाराम ढुमसे, शिवराम ढुमसे, सीताराम ढुमसे, राजेंद्र ढुमसे, रामचंद्र ढुमसे आदी शेतकरी उपस्थित होते. तर नमस्कार. आज आपण इथं कृषी विज्ञान केंद्र मालेगाव त्याचबरोबर कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान या योजनेमार्फत जो गावस्तरीय जो प्रशिक्षण कार्यक्रम असतो तो एक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आज काय केलेलं आहे की आजचं जे मुख्य पीक आहे आपलं परिसरातलं कांदा पीक, तर त्या संदर्भातल्या ज्या आंतरमशागती असतील किंवा जे खतांचा आणि निविष्ठांचा वापर जो असेल सेंद्रिय पद्धतीने किंवा नैसर्गिक पद्धतीने कांदा पिकवण्यासाठी, तर त्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये आपण आज इथं शेतकरी बंधूंना आणि भगिनींना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये वीज प्रक्रिया असू द्या की सेंद्रिय पद्धतीने वीज प्रक्रिया कशी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.